मुंबई महापालिकेमध्ये सत्ताधारी नेते करत असलेल्या नालेसफाईच्या दाव्यांची मनसेने एकाच पाहणीमध्ये पोलखोल केली आहे। कारण पाहणीमध्ये छोट्या पुलाखालचा सुद्धा गाळ काढला गेला नसल्याचं समोर आलंय, ज्यामुळे कचरा गाळ साचून तो भाग चॉकअप झाला होता। पाहूयात यावरचा एक रिपोर्ट। नाले जिथे जिथे तिथे त्याची तोंड कशी बुजली ती बघा। हा तर पूर्ण नाला ब्लॉक झालाय, दिसतोय का? हा पूर्ण ब्लॉक झालाय। पाणी दौरा वरवरून तुम्ही करणार, ते मशिनरी लावलेले असतात, त्यांचा पाणी दौरा असतो, ते आदल्या दिवशी त्यांना कळतं कॉन्ट्रॅक्टरला। मुंबईतील नालेसफाईच्या दाव्याची मनसेनं पोलखोल केली आहे। मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी बोटीतून प्रवास करत नालेसफाईच्या दाव्यांचा फॅक्ट चेक केला। माहीम कॉजवेमध्ये स्पीड बोटीमधून पाहणीवेळी अनेक ठिकाणी प्रचंड गाळ साचल्याचं समोर आलं। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या महापौर आणि सत्ताधारी करत असलेल्या दाव्यांवर सवाल उपस्थित होत आहेत। नाले जिथे जिथे तिथे त्याची तोंड कशी बुजली ती बघा। हा तर पूर्ण नाला ब्लॉक झालाय, दिसतोय का? हा पूर्ण ब्लॉक झालाय, पूर्ण ब्लॉक झालाय। तर आणि तो कचरा जो येतोच आहे, मग कसली नालेसफाई केली तुम्ही आम्हाला जे आकडे देताय 111%, 116% किंवा सरासरी 100, पूर्ण मुंबईत 104%, मग 104% जर नालेसफाई झाली असेल तर मग ही परिस्थिती, नालेसफाई जर सीझनल धंदा झालेला आहे, सीझनची वाट बघायची आणि नालेसफाईच्या नावावर महानगरपालिकेची लूट करायची, हेच या रॅकेटचं धंदा झालेला आहे असं मला वाटतंय। मुंबई महापालिका यंदा 104% नालेसफाई झाल्याचा दावा करत आहे। त्यावरून सुद्धा विरोधकांनी टीका केली। एखाद्या कामाची 100% सफाई होऊ शकते, पण 104% कुठून आणि कसे येतात, त्यासाठी काय निकष लावले जातात, असा सवाल विरोधकांनी केलाय। आम्हाला कुठल्याही परिस्थितीत 31 मे पर्यंत 80% नालेसफाई करायची आहे, म्हणून आम्ही सांगितलं मी इकडे जाते, तुम्ही तिकडे, मी जर पूर्व उपनगर घेते तर तुम्ही पश्चिम घ्या। बघा, पाणी आम्ही काय असा क्लेम करणार नाही की या वर्षी पाणी तुंबणारच नाही, कारण पाणी तुंबण्याची अनेक कारणं असतात, परंतु पाणी कमी तुंबावं किंवा पाणी तुंबल्यानंतर त्याचा निचरा लवकरात लवकर समुद्रामध्ये व्हावा याकरता ज्या उपाययोजना महानगरपालिका करते त्या सर्व उपाययोजना 100% कार्यरत आहेत की नाही हे चेक करण्याचं काम आम्ही करतोय। काही भागामध्ये खास करून अंधेरी सबवे इथं पाणी साचण्याचा प्रकार झाला। माझी जी माहिती आहे की नाले सफाई करून गाळ काढण्यात आला होता, परंतु गाळ उचलण्यात आला नव्हता, त्याच्यामुळे ते ब्लॉकेज झालेलं आहे। पण तुम्हाला दिसतंय का कुठे नालेसफाई झालेली आहे? तुम्हाला हे करण्याचं प्रयोजनच हे होतं। हे बघा, हे बघा काय ही नालेसफाई आहे, पाहिलं का? हे कसं आपण फार अजून पुढे जायचंय आपल्याला। नालेसफाई झाली आहे का नक्की सांगा। हे तर हा फ्लोटिंग कचरा आहे, तसंच खाली गाळ सुद्धा मजबूत आहे। आतमध्ये पाहिलं नाही काठी, ह्याच्या खाली आपटते, ही सगळा गाळ आहे। इतकं काम आपण लोकाभिमुख करतोय, लोकांना अपेक्षित असलेलं विकासाचं कार्य हे मुंबईकरांसाठी सातत्याने करत आहोत। मनसेमध्ये जी काही शिल्लक त्यांचे 5 नगरसेवक पण मुंबई महानगरपालिकेत येऊ शकले नाही, ह्याच्यापेक्षा काय अजून लोकांकडनं तुम्हाला अपेक्षित आहे? त्यांना त्यांचे आंदोलनं करू दे, ठिय्या मोर्चा करू दे, करत राहू दे। आम्ही आमचं काम मुंबईकरांसाठी करत राहू, ते आम्ही कृतीतून दाखवू। मुंबईतल्या साकीनाका इथल्या खैराणी रोडवर देखील मनसेनं आंदोलन केलं। देशात, राज्यात आणि महापालिकेतही सत्तेत असताना आता दाव्यांप्रमाणे नालेसफाई का होत नाही, असा सवाल मनसैनिकांनी केलाय। अरे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोंगावर पाय. या मुंबई महापालिकेचं करायचं काय? खाली डोंगावर पाय. मुंबई महानगरपालिका हाय हाय। ठाण्यातल्या मुंब्रा परिसरातही नालेसफाई अर्धवट स्थितीमध्ये आहे। दुसरीकडे ठाणे महापालिका 80% नालेसफाईचा दावा करते, मात्र प्रत्यक्ष स्थिती त्याहून वेगळी आहे। ही हात की सफाई आहे, हे दिसतंय। 80% काम झालेलंच नाहीये, 100% काम नाही केलंय। हे लोक फक्त पावसाची वाट बघतायत आणि ह्यांना आयते मिळणार आहेत पैसे। दरवेळी असंच करायचं। इतके वर्ष प्रशासकीय राज होता, त्यामुळे कोणी काही बोलत नव्हतं। तर शासनाला आता जागावं लागेल की लोकप्रतिनिधी आता आलेत आणि त्यांना जाब विचारायला आम्ही आहोत।
आता ह्या प्रभागाचे आम्ही जबाबदार आहोत. हा माझा प्रभाग आहे. माझ्या प्रभागातल्या लोकांना सुविधा मिळतायत की नाही ही माझी जबाबदारी आहे. आता ठाणे महापालिका हद्दीमध्ये सुद्धा नालेसफाईचा बोजवारा उडालाय. मुंबई महापालिकेत आता भाजपची तर ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता आहे. विरोधकांनी नाल्यात उतरत सत्ताधारी करत असलेल्या दाव्यांवर टीका केली. दर पावसाळ्यापूर्वी महापालिका मुंबईकरांच्या करामधून करोडो रुपये नालेसफाईवर खर्च करते. मग तरीही नालेसफाई पूर्ण का होत नाही? सत्ताधारी नेते फक्त वरवर पाहणी करून दौरा उरकतात का? हा देखील प्रश्न आहे. मयुरेश जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.